नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करतोय सायन्स रिव्हिजन लेक्चर. सायन्स हा असा टॉपिक आहे की ज्याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. मिशन रँक एमपीएससी चॅनल मध्ये आपलं तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आपण सायन्स पासून सुरू करूयात आणि मी तुम्हाला एक विचारू इच्छिते की लेक्चर कसा वाटतोय. काही चेंजेस हवे असतील तुम्हाला तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण सुरुवात करूयात सायन्स पासून. तर याच्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षण आणि बल ह्याच्याशी रिलेटेड पीवायक्यू मध्ये जितके काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे रिवाइज करणार आहोत. मी शक्य तितकं शॉर्ट लेक्चर करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून आपल्याला एखादा टॉपिक रिवाइज करायचा असेल पीवायक्यूच्या थ्रू तर तो इझिली होईल आणि पटकन होऊन जाईल. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात. आपण पहिले गुरुत्वाकर्षण संकल्पना आणि गतिशास्त्रापासून. तर हा सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे वर फेकलेल्या कणाची गती, मोशन अंडर ग्रॅव्हिटी. तर याच्यामध्ये आपण पाहूयात. मी आपल्याला पीवायक्यूचा जो क्वेश्चन आलाय त्याच्यासोबतच या गोष्टी एक्सप्लेन करेल, जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात येईल. तर एमपीएससी प्री 2024 मध्ये क्वेश्चन आला होता, वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते. तर ह्याचं आता हा 2024चाच प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर वर फेकलेल्या कणाची गती जरी 0 असली तरी त्याचे त्वरण हे गुरुत्वाकर्षण एवढे असते. ठीक आहे, गुरुत्वाकर्षण त्वरण एवढे म्हणजेच 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर सर्वोच्च बिंदूवर वेग व्हेलॉसिटी, जेव्हा एखादी वस्तू सरळ वर फेकली जाते तेव्हा सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्यावर तिचा अंतिम वेग हा 0 असतो. आता जसं जसं वरती जाऊ तसं तसं तिचं डिॲक्सेलरेशन होत जातं, म्हणजे तिची स्पीड कमी कमी होत जाते, म्हणजे तिची व्हेलॉसिटी कमी होत जाते. तर वस्तूवर जात असताना गुरुत्वाकर्षण बलामुळे तिचा वेग सतत कमी होतो. तर गुरुत्वीय त्वरण ऍक्सेलरेशन, तर व्हेलॉसिटी जरी 0 असली तरी गुरुत्वाकर्षण बल खालील दिशेने कार्यरत असतो आणि त्या त्वरणाचं मूल्य -9.8 अधोगामी दिशेने असते. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, तर जेव्हा या पॉइंटला एखादी वस्तू पोहोचली असेल, जेव्हा हाईट वरती आपण टाकत असतो, म्हणजे या पॉइंटला जेव्हा असतो ए पॉइंटला, त्यावेळेस तिच्यावरती कार्य करणार गुरुत्वीय त्वरण जी 9.8 मीटर पर सेकंड असतं. पण जसजशी ती वरती जाते तशी तशी तिची व्हेलॉसिटी स्पीड कमी होत जाते. या पॉइंटला जाऊन ती थांबते, म्हणजे तिची व्हेलॉसिटी 0 होऊन जाते. आणि मग ती वरून खाली येत असताना तिच्यावरती काम करणारी व्हेलॉसिटी पुन्हा चेंज होतेच होते, पण जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते वाढत जातं. म्हणून या पॉइंटला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायनस असतं, म्हणजेच -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथून जसं खाली येते तसं ते प्लस होत जातं. ठीक आहे, हा पहिला पॉइंट होता. पुढचा क्वेश्चन आपण बघूयात, पृथ्वीवरील वस्तूचे वजन. तर प्रश्न असा होता की वस्तूचे वजन सर्वात जास्त असते कुठे? पृथ्वीच्या ध्रुवांवर, पृथ्वीच्या विषुववृत्तावर, पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये की पृथ्वीच्या पृष्ठभागावर. तर इकडे एक कन्सेप्ट आपला महत्वाचा हा आहे की वेट इज मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी और ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, वजनाची ही आपली व्याख्या आहे. तर आपण जर का पाहिलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं मूल्य पृथ्वीच्या ध्रुवांवरती आणि विषुववृत्तांवर दोन्ही ठिकाणी वेगळं असतं. मास म्हणजे वस्तूचं वस्तुमान सगळीकडे कॉन्स्टंट असतं, आणि वेट हा ग्रॅव्हिटीमुळे चेंज होतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ऍक्सेलरेशन फ्लो ग्रॅव्हिटीमुळे चेंज होतो. तर ध्रुवांवरती जर का आपण पाहिलं तर वजन जास्त असतं. कसं? तर पृथ्वीच्या ध्रुवांवरती त्रिज्या कमी असल्याने गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य सर्वाधिक असतं, 9.83 इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. विषुववृत्तावरती त्रिज्या जास्त असल्याने जेचं मूल्य कमी होत आहे, म्हणजेच 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यामुळं वस्तूचं वजन हे ध्रुवांवरती सर्वाधिक तर विषुववृत्तावरती सर्वात कमी असतं. ठीक आहे, तर एक्झामसाठी इम्पॉर्टंट म्हणजे वस्तूचं वस्तुमान मास हे कुठेही बदलत नाही, परंतु वजन म्हणजेच वेट जे की जीच्या मूल्यांवरती अवलंबून असतं ते सगळीकडे बदलतं. ठीक आहे, म्हणूनच आपण म्हणतो की जो माणूस एखाद्या व्यक्तीचं वजन पृथ्वीवरती 100 असेल तर तो चंद्रावरती 166 पट असतो, म्हणजे कमी असतो. का? कारण की चंद्रावरचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते पृथ्वीपेक्षा कमी आहे. तर अशा पद्धतीने आपण कन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो किंवा एक्झाम मध्ये आठवू शकतो. पुढे गुरुत्व बल व स्थिर विद्युत बलाची तुलना. तर आता याच्याशी पीवायक्यू असा आहे की पुढीलपैकी कोणते किंवा कोणती विधान हे सत्य आहेत. गुरुत्व बल हे फक्त आकर्षण बल आहे. मी ऑप्शन्स वाचतेय. केंद्रकीय बल हे आकर्षण बल व प्रतिकर्षण बल असू शकते. तिसरं, स्थिर विद्युत बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते. आणि चौथं, गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल असते. मी क्वेश्चन्स यासाठी समोर ठेवले नाहीयेत की आपल्याला फक्त डायरेक्टली पॉइंट्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर पहिलं, गुरुत्व बल हे फक्त आकर्षण बल आहे, ऑप्शन बरोबर आहे. केंद्रकीय बल हे आकर्षण आणि प्रतिकर्षण बल असू शकते, हे पण बरोबर आहे.
केंद्रकीय बल सेंट्रल फोर्स असतो. केंद्रकीय बल म्हणजे सेंट्रल फोर्स. सेंट्रल फोर्स हे सेंटरच्या डायरेक्शनने अट्रॅक्ट करत असतं. त्याच्यामुळे हे दोन्ही ऑप्शन, सेकंड ऑप्शन चुकीचं आहे. स्थिरविद्युत बल हे आकर्षण आणि प्रतिकर्षण बल असू शकते. बरोबर आहे. गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल असते. चुकीचं आहे. ठीक आहे. तर केंद्रकीय बल हा सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा ऑप्शन आहे. ठीक आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच केंद्र केंद्रकीय बलाच्या अपोजिटचा बल आहे तो. आता त्याचं मराठीतलं नाव मला आठवत नाहीये, पण तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा एखाद्या बसमध्ये बसलेलो असतो, बस अचानक वळते, त्यावेळेस आपण स्थिर एका ठिकाणी बसलेलो असलो तर आपण ज्या ठिकाणी बस वळते त्याच्या अपोजिट साईडला बाहेर फेकलं जातो. तो सेंट्रिपिटल फोर्स असतो, जो की सेंटर पासून बाहेरच्या डायरेक्शनने म्हणजे बाहेरच्या बाजूने काम करत असतो. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्रकीय बल असतो, तो केंद्रकाच्या बाजूने काम करत असतो. ठीक आहे. ते दोन झाले. आता आपण गुरुत्वीय बल आणि स्थिर विद्युत बलाचं उदाहरण बघूयात. तर बलाचे स्वरूप केवळ आकर्षण स्वरूपाचं बल आहे गुरुत्वीय बल म्हणजेच. तर स्थिर विद्युत बल हे आकर्षण आणि प्रतिकर्षण दोन्ही प्रकारचं बल आहे. माध्यमावरील अवलंबित्व तर दोन वस्तूंच्या मधील माध्यमांवरती अवलंबून नसते. ठीक आहे. तर आपण ह्याच्यासाठी पाहू शकतो की पृथ्वी आणि चंद्र ह्याच्यामध्ये सुद्धा गुरुत्वीय बल कार्यरत आहे, जेव्हा की पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये फक्त निर्वात आहे. ठीक आहे. अवकाश आहे, स्पेस आहे. स्थिर विद्युत बल तर दोन प्रभारांमधील माध्यमावर मीडियमवर अवलंबून असते. का? कारण की त्यासाठी तर दोन वस्तू एकमेकांच्या जवळ असाव्या लागतात. ते कणांवरती कार्यरत असतं. बलाची तीव्रता तर निसर्गातील सर्वात क्षीण किंवा कमकुवत बल आपल्याला म्हणता येईल. का? कारण की ते एकदम मायन्यूट पार्टिकल्स वरती नसतं त्याच्यामुळे. तर स्थिर विद्युत बल हे गुरुत्व बलापेक्षा अत्यंत शक्तिशाली बल आहे. का? कारण की ते मायन्यूट पार्टिकल्स वरती सुद्धा असतं. मायन्यूट म्हणजेच एकदम छोटे छोटे. कार्यक्षेत्र दीर्घ पल्ल्याचे बल म्हणजे लॉंग रेंज फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दीर्घ पल्ल्याचे म्हणजेच लॉंग रेंज आहे. पृथ्वीवरून हवेत जाणारं आपलं जे विमान आहे ते लॉंग रेंज झालं. आता प्रभारांमधील अंतरानुसार प्रभावी असतं, म्हणजेच इनव्हर्स स्क्वेअर लॉ कार्यरत असतो. म्हणजे काय? तर दोन कणांमधील अंतर जसं वाढत जातं तसं त्यांच्यातले इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कमी होऊन जातो. या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे न्यूटनचे गतिविषयक नियम. आणखीन मागच्याच कन्सेप्ट वरती अजून एक प्रश्न होता की दोन पदार्थांमध्ये घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणूंमधील अंतर कायम राहतं, वाढतं, कमी होतं की नष्ट होतं? तर दोन पदार्थांमध्ये घर्षण झाल्यास त्यांच्यातील अंतर वाढतं. ठीक आहे. आता प्रत्येक क्रियेकरिता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते. हा कोणाचा सिद्धांत आहे? तर हा न्यूटनचा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. ते इथे ऑप्शन्स दिले होते. बॉयलचा नियम, आर्किमिडचा सिद्धांत, न्यूटनचा गतीचा दुसरा नियम. तर इथे आपण एकदा तिन्ही नियम पाहूयात. पहिला आहे न्यूटनचा जडत्वाचा नियम, लॉ ऑफ इनर्शिया. जर का बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर स्थिर वस्तू स्थिर राहते व गतिमान वस्तू एकाच वेगाने सरळ दिशेत जात राहते. तर टेबलावरील पेन हे उदाहरण मी इथे यासाठी दिले की याच्यावरती पीवायक्यू विचारलेलं आहे. तर मी तुम्हाला पीवायक्यू सांगते. टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. हे बाब म्हणजे न्यूटनचं गतिविषयक डॅश नियमाचे उदाहरण आहे. पहिल्या नियमाचे उदाहरण आहे. ठीक आहे. जर का एखाद्या वस्तूवरती बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिर राहते, किंवा जर ती वस्तू गतिमान असेल तर त्याच वेगाने ती चालत राहणार आहे. दुसरा आहे संवेगाचा नियम, लॉ ऑफ मोमेंटम. वस्तूच्या संवेगातील बदलाचा दर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा लागू केलेल्या बलाशी समानुपाती असतो. तो बदलाची दिशा ही बलाच्या दिशेत असते. ठीक आहे. सेकंड नियमसाठी आपण कारचं उदाहरण घेऊ शकतो, त्याच्यामध्ये बसलेल्या व्यक्तींचं उदाहरण घेऊ शकतो, किंवा सायकलचं उदाहरण घेऊ शकतो. तिसरं क्रिया प्रतिक्रिया बल. त्याच्यासाठी एखाद्या जड वस्तूला आपण उचलणं किंवा ढकलणं याचं उदाहरण घेऊ शकतो. म्हणजेच प्रत्येक क्रियाबलाला समान परिमाणाचे व विरुद्ध दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल असते, किंवा स्टेबल कंडिशनमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी ठेवलेल्या सिच्युएशन मध्ये. ठीक आहे. तर हे तिन्ही नियम त्या पद्धतीने. जडत्वाचा नियम, न्यूटनचे गतिविषयक तीन नियम. सगळ्यात पहिले काय असणार आहे?
पहिलं तर आपण काहीच बल नाही लावणार आहे कुठल्याही वस्तूवरती, त्याच्यामुळे त्याचा पहिला नियम जडत्वाचा येतो काय, स्थिर असेल तर स्थिर राहील, गतिमान असेल तर गतिमान राहील. का, कारण की आपण त्याला हातच लावलेला नाहीये. संवेगाचा दुसरा नियम काय आहे, वस्तूच्या संवेगातील बदलाचा दर लागू केलेल्या बलाशी समानुपाती असतो. आता आपण जर का विचार केला की मला ती वस्तू ढकलायची आहे, तर काय होऊ शकतं, तर ती वस्तू मागे पुढे होऊ शकते. ठीक आहे, पण कशी होणार आहे, मी ज्या डायरेक्शनने तिला फोर्स राहणार आहे त्या डायरेक्शन होणार आहे. तिसरं काय असणार आहे, क्रिया प्रतिक्रिया बल. म्हणजे आता मी फोर्स लावला, ती वस्तूची डायरेक्शन ती चेंज होत होती, पण आणखी काहीतरी होत होतं. काय होत होतं, तर मी जी क्रिया करत होतो, म्हणजे प्रत्येक क्रियाबलाला समान परिमाणाचे व विरुद्ध दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल आहे. ठीक आहे, म्हणजे मी तिला फोर्स लावत होतो, तिच्याकडून सुद्धा काहीतरी फोर्स लागत होता, त्याच्यामुळे मला जास्त ताकद लावावी लागत होती. अशा पद्धतीने आपण तिन्ही नियम लक्षात ठेवू शकतो. पहिला नियम जडत्वाचा काय येणार आहे, तर वस्तू स्थिर आहे, स्टेबल आहे, किंवा वस्तू मुव्हिंग आहे, आपण हात लावत नाहीये तिला, ते. दुसरा संवेगाचा नियम काय येणार आहे, हा आता मी तिची डायरेक्शन किंवा तिची जी काही तिची पोझिशन आहे किंवा जी तिकडे जिकडे कुठे ती ठेवली आहे ते चेंज करून बघतोय. तिसरं काय असणार आहे, आता मी तिला काहीतरी करतोय, म्हणजे ती वस्तू सुद्धा काहीतरी रिॲक्ट करत असणार आहे, तो. अशा पद्धतीने आपण न्यूटनचे गतिविषयक तिन्ही नियम सिक्वेन्सने लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, पुढे पाहूयात. वस्तूवर एकाच वेळी कार्य करणारी बले. ठीक आहे, तर आता आपण मागे न्यूटनचे तिन्ही नियम पाहिले. पहिले ती वस्तू स्थिर होती, दुसरं त्या वस्तूला ह्यांनी ओढायचा प्रयत्न केला, तर तिसरे आणि तिसरं काय होतं, त्या ओढत होत्या, ती वस्तू सुद्धा काहीतरी कार्य करत होती. आता वस्तूवर एकाच वेळी कार्य करणारी चार बले कोणती, तर आता ही वस्तू आहे, जर का हिला मला मूव्ह करायचंय, हलवायचंय, तर पहिलं मी बल लावणार आहे, म्हणजे काय, तर वस्तू ओढण्यासाठी लावलेलं बाह्य बल. दुसरं, खालून वरती काहीतरी फोर्स लागणार आहे तिला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. का, कारण की आपण पृथ्वीवरती आहे आणि इथं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहेच आहे. किंवा ग्रॅव्हिटीचा जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटी आहेच आहे, तर अधोगामी दिशेने पृथ्वीचे गुरुत्वीय बल असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पृष्ठभागाचे घर्षण बल, म्हणजे आता मी या साईडला ओढतीये, तर पृष्ठभागाचे घर्षण बल जे असेल त्याच्यामुळे तिला फ्रिक्शन होणार आहे, आणि ती आहे त्या ठिकाणी राहायचा प्रयत्न करते, पण तिला मी पुढे ओढतीये, त्याच्यामुळे पृष्ठभागाचा काहीतरी फोर्स तिला लागत असणार आहे. आणि दुसरं प्रतिक्रिया बल, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन एन, म्हणजे तिचं जी काही वजन असेल त्या वजनाने ती वस्तू आहे त्या ठिकाणी राहायचा प्रयत्न करणार आहे, तो. तसे चार प्रकारचे फोर्स एका स्टेबल किंवा एखाद्या ठिकाणी राहिलेल्या वस्तूंवरती कार्यरत असतात. तर ह्याच्यासाठी पीवायक्यूचा प्रश्न असा होता, जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली, तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असते. एक, क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल. दुसरं, लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल. तिसरं, स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल. आणि चौथं, ऊर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल. तर याचं उत्तर आहे चारही. ठीक आहे, हे चारही ऑप्शन्स आहेत त्याचे उत्तर. पुढे पाहूयात आपण घर्षण, बॉल बेअरिंग, स्नेहांकाचे कार्य. पहिलं आपण बघूयात बॉल बेअरिंग. तर प्रश्न हा बॉल बेअरिंगशी रिलेटेड आलेला आहे. तर ग्रुप सीच्या 2024च्या प्रिलिममध्ये होता की बॉल बेअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो, तर सरपी घर्षण किंवा स्लायडिंग फ्रिक्शन हे कमी करण्यासाठी. कसं, बॉल बेअरिंगचा वापर करून आपण एखादी वस्तू, पहिले तर कुठल्या तरी दोन वस्तू एकमेकांवरती स्लाइड करत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती जो घर्षण असतो तो घर्षण कमी करून ते रोलिंग फ्रिक्शन मध्ये कन्वर्ट करतो बॉल बेअरिंग. कसं, का ते गोल असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते रोल करत जातात. तर ह्याच्यामध्ये प्रश्न फक्त एवढाच होता की बॉल बेअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो, तर स्लायडिंग फोर्स, स्लायडिंग फ्रिक्शन. स्लायडिंग फ्रिक्शन कमी करून त्याच्यामध्ये कोणतं फ्रिक्शन येतं, तर रोलिंग फ्रिक्शन येतं. हे दोन्ही आपल्या लक्षात राहील. आता आपण बघूयात की लुब्रिकंटचा. तर हा क्वेश्चन एमपीएससीने कॅन्सल केला होता. दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्या वेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात येतो त्यावेळेस त्याला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात, त्याला लुब्रिकंट म्हणतात. दोन पृष्ठभागांमध्ये जेव्हा तेलाचा किंवा ग्रीसचा पातळ थर येतो त्याला स्नेहक म्हणतात, म्हणजेच लुब्रिकंट. यामुळे काय होतं, तर प्रत्यक्ष संपर्क टळून घर्षण आणि झीज कमी होते. ठीक आहे, तिसरं, घर्षण आणि प्रसरण. घर्षण आणि प्रसरणाशी रिलेटेड पीवायक्यू असं होतं
की दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू रेणूंमधील अंतर काय होतं? कमी होतं, वाढतं, नष्ट होतं की कायम राहतं? तर घर्षण आणि प्रसरणाचा नियम असा आहे की घर्षण वाढल्यास उष्णता निर्माण होते. कुठलीही गोष्ट असू दे. गाडीचं चाक सुद्धा असू दे. जास्त गाडी चालवली की तापते. चाक सुद्धा घर्षण बलामुळे तापत असते. ठीक आहे? कुठलीही वस्तू. तर ज्यावेळेस एखादी वस्तू तापते किंवा उष्णता वाढते, तेव्हा त्यांच्या रेणूंमधलं अंतर वाढत जातं. ते प्रसरण पावतात. त्याच्यामुळं दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणूंमधील अंतर वाढत जाते. हे कायम लक्षात ठेवा. आता आपण पाहूयात काही क्वेश्चन. एक क्वेश्चन इथे दिलेला आहे मी, एक क्वेश्चन तुम्हाला व्हर्बली सांगते. प्रश्न असा होता की उद्वाहकाचे ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम आहे. उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2 मीटर पर सेकंड या एकसमान चालीने गतिमान आहे. गतीला विरोध करणारे घर्षण बल 4000 न्यूटन आहे. तर मोटर यंत्रणाकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली ते निश्चित करा. आणि ग्रॅव्हिटेशनल जी दिलं होतं आपल्याला त्याने 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याच्यामध्ये वस्तुमान दिलंय 1800 किलोग्राम, एकसमान वेग दिलाय 2 मीटर पर सेकंड, ज्याच्यामध्ये त्वरण 0 दिलाय आणि घर्षण बल फ्रिक्शनल फोर्स 4000 न्यूटनचा दिलेला आहे. एकूण ऊर्ध्वगामी बल म्हणजे फोर्स आहे mg प्लस एफ म्हणजे टोटल फोर्स आपण मागे पाहिलं होतं इथे. हा फ्रिक्शनल फोर्स तर लागणार, यांचा जो फोर्स असणार आहे तो या फ्रिक्शनल फोर्स सोबत या वस्तूचं वजन सुद्धा असणार आहे, पुलिंग फोर्स जो काही असेल तो. तर मग त्या हिशोबाने टोटल फोर्स बरोबर mg प्लस एफ असणार. म्हणजे काय, तर मास इंटू ग्रॅव्हिटी प्लस फ्रिक्शनल फोर्स. टोटल काय असेल 1800. हे 1800 मास वस्तुमान गुणिले हे जी 10 अधिक हा 4000 न्यूटनचा फोर्स. टोटल आली आपली 22,000 न्यूटन. कसं 18,000 अधिक 4,000 किती झाले, 22,000 झाले. 22,000 न्यूटन. पॉवर काढायचे सूत्र म्हणलं तर पॉवर म्हणजे काय, तो फोर्स इंटू व्हेलॉसिटी. तर पॉवरचे सूत्र हे आपण दिलंय 22,000 गुणिले 2 केले तर 14,000 वॅट आहे. 44 किलो वॅट. मोटर यंत्रणाकडून किमान 44 किलो वॅटची ताकद पुरवली जाणार. आता ती आपण कन्वर्ट केलेली आहे. एक्झाम मध्ये आपल्याला आन्सर दिलेलं होतं हॉर्स पॉवर मध्ये. 576 हॉर्स पॉवरनी मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे एक वॅट बरोबर 1 किलो वॅट पॉवर 576 आहे. तर त्याला आपण मल्टिप्लाय करून टोटल 59 हॉर्स पॉवर आन्सर काढलेला आहे. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला कमेंट मध्ये सांगते की एका हॉर्स पॉवरची अमाऊंट किती येते. पुढे मेकॅनिकल वेव्स. तर यांत्रिक तरंग विचारले होते. तर प्रसरणासाठी माध्यमाची गरज असणारे तरंग पाणी, ध्वनी, दोरीवरील लहरी, भूकंप लहरी, स्प्रिंग, न्यूटन फोक या सगळ्यांमध्ये यांत्रिक तरंग आहेत. ठीक आहे. दूरसंचार उपग्रह, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट याच्यासाठी विचारलं होतं की उपग्रहाची परिभ्रमण गती पृथ्वीच्या स्वायत्त गतीशी सापेक्षपणे 0 असते, म्हणून ते पृथ्वीवरील माणसाला स्थिर दिसते. तर हे दोन स्टेटमेंट्स दिलेले होते आणि सेकंड स्टेटमेंट पहिल्या स्टेटमेंटला पूरक होतं. दुसरं विधान पहिल्या विधानाला सपोर्ट करत होतं. आता हे आपण कसं म्हणू शकतो, तर जर का सपोज आपण जीपीएसचं उदाहरण घेऊयात. जीपीएस जर का आपल्याला फक्त भारतासाठी वापरायचा असेल तर तो जीपीएस पृथ्वीच्या गतीशी इक्विव्हॅलंटली मूव्ह करणार आहे. म्हणजे जसं जसं आपल्याकडे दिवस असेल तसंच त्या ग्रहाशी समानुपाती तिथेही दिवस असणार आहे. रात्र असेल तसं तिथेही रात्र असणार आहे. म्हणजे तो ग्रह एका ठिकाणी थांबणार नाहीये. तर पृथ्वी जशी मूव्ह करतेय, पृथ्वीचं जसं परिवलन चाललंय तसं तो त्या पॉइंटला स्टेबल राहून म्हणजेच फिक्स राहून त्या दिशेनेच मूव्ह करणार आहे. म्हणून त्या ग्रहाची गती पृथ्वीच्या सापेक्ष आहे आणि म्हणून पृथ्वीवरील माणसाला तो कायम स्थिर वाटणार आहे. बॉयलचा नियम. तर इथे एक क्वेश्चन असा होता की स्थिर तापमानाला वस्तूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. हा नियम कुणी मांडलाय, तर बॉयल्सनी मांडलेला आहे. तर हे स्थिर तापमानाला वस्तूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते. हा स्टेटमेंट झाला. पण आता याचं जर का आपल्याला लक्ष ठेवायचं झालं तर आपण कसं लक्ष ठेवू शकतो की टेम्परेचर जर का आपण एखाद्या वायू असलेल्या गोष्टी, वायूला आपल्याला जर का सेव्ह करायचं असेल, थोडक्यात सिलेंडरचं उदाहरण घ्या. आपल्याला त्याच्यामध्ये वायू भरलेला असतो. तो वायू आपण किलोग्राम मध्ये कसा काय मोजतोय, तो अंडर प्रेशर भरतोय आपण. म्हणजे काय करतोय, तापमान आणि दाबाचा सुद्धा काहीतरी संबंध आहे हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. वस्तूचं तापमान कमी केलं की वस्तूचं आकारमान कमी होत जातं. वायूचं स्पेसिफिकली वायूबद्दल आपण बोलूयात. गॅस
गॅशियस स्टेटमध्ये. जेव्हा आपण त्याचं टेम्परेचर कमी करतो तेव्हा तिचं आकारमान कमी होत जातं आणि आपण अंडर प्रेशर तिला भरतो. कमी आहे त्याच्यावरती प्रेशर जास्त आहे, दाब जास्त आहे, त्याच्यामुळे ती वस्तू कमी जागेत बसते. तर जसं प्रेशर वाढतंय तसं तिच्यावरचा दाब कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे तिचं आकारमान वाढत जाणार आहे. म्हणून दाब हा आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात आहे. हा रॉबर्ट बॉयलचा नियम आहे. आता आपण हे कसं लक्षात ठेवू शकतो की हा बॉयलचाच नियम आहे. पाणी बॉईल करत असताना गॅस येते, आपण झाकून ठेवलेलं असेल तर झाकणी आपली हलायला लागते जर का प्रेशर जास्त झालं तर. म्हणजे पाणी बॉईल होतंय त्यावेळेस आपल्या झाकणीवरती जास्त प्रेशर पडलं तर ते बॉईल होऊन बाहेर पडेल, झाकण हलेल. त्या पद्धतीने प्रेशरच्या साठी आपण बॉईलचा नियम लक्षात ठेवू शकतो. काहीतरी ते ट्रिक काढावी लागेल, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. तर अशा पद्धतीने आपण ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण आणि बलाशी रिलेटेड जे काही PYQs होते ते कम्प्लीट केलेत. जर का याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, तुम्ही नक्की मला सांगा. तुम्हाला आणि रिपीट मोड वरती किंवा स्पीड मध्ये तुम्ही लेक्चर ऐकू शकता. मी सुद्धा शक्य तितके जास्त स्पीडने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की सुचवा. थँक्यू.